ईश्वर त्यांना ताकद देऊ आणि त्यांच्या कुटुंबियाला दुःखानं सावरण्याकरता शक्ती देऊ. त्या साईडला जा, ओम शांती. त्या साईडला जा की तुम्ही सगळे जण. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीजी महाजन साहेब दिवसापासून लढत होते, त्यातून काल त्यातून निघून गेले. मी या ठिकाणी बोर्ड बघतोय, बॅनर लागलेले, देवरत्ना, विठ्ठलरत्ना, तर म्हणजे त्यांच्या फोटोकडे बघितल्यावर कुटींमध्ये त्याचा एक मोठा सिंहाचा वाटा ठिकाणी होता. सर्वांना हवं असं व्यक्तिमत्व ते होतं, अतिशय लाभी व्यक्तिमत्व. मला 14 मध्ये 9 मध्ये मी 1995 पासून आमदार, 9 मध्ये आणि 14 मध्ये मी त्यावेळेला 14 मध्ये मंत्री होतो जलसंपदा खात्याचा. त्यावेळेला माझा त्यांचा जवळचा संबंध, कधी आग्रह नाही, कधी हट्ट नाही, कधी चिडचिड नाही, अतिशय हसतमुख, अतिशय मनमिळावू, सुस्वभावी असं व्यक्तिमत्व. पाहून ते मागच्या परिसरात चव्हाण परिवाराचा हात धरू शकणार. मला अधिकारी सांगत होते की छोटा अधिकारी जरी गेला तरी सुद्धा त्यांना आधी जेवण थांबून घ्या, चहा पाणी घ्या, याशिवाय ते कोणालाही सोडत नाही. असं एक आगळं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. निश्चित आपल्या या जिल्ह्यामध्ये, आपल्या या मतदारसंघात, तालुक्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. 3 महिन्यापूर्वीच ते लोकसभेवर गेले. अगदी थोडा काळच त्यांना त्या ठिकाणी मोहळा मिळाला आणि त्या आपल्यामध्ये ठिकाणी निघून गेलेले आहेत. यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय अभिजितजी राऊत साहेब यांच्या वतीने शास्त्रीय पुष्पचक्र या ठिकाणी सगळ्यांना अर्पण करण्यात येते आहे. त्यासोबतच पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार यांच्या हस्ते आपण पुष्पचक्र या ठिकाणी अर्पण करण्यात येते आहे. त्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विनंती करणार यांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यात येते आहे. अप्पर जिल्हाधिकारी माननीय PS गोरगावकर साहेब यांच्या वतीने शास्त्रीय पुष्पचक्र या ठिकाणी खासदार माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीने या ठिकाणी अर्पण करण्यात येते आहे. त्यानंतर पक्षाचे या ठिकाणी आपण पुष्पचक्र या ठिकाणी पक्षाच्या वतीने अर्पण करतो आहोत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांच्या वतीने विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र माननीय श्री विजयजी वडेट्टीवार साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यासोबतच माननीय खासदार सोनियाजी गांधी यांच्यातर्फे माननीय खासदार रजनीताई पाटील या पुष्पार्पण अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. शासन निर्णयाने संपूर्ण जिल्ह्यात या ठिकाणी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांना श्रद्धांजली या ठिकाणी आपण करतो आहे. राजकारणाचा राजवंश या ठिकाणी वसंत प्रभावाचा अस्तर झालेला आहे. आपला नेता क्षितिजा पार निघून गेलेला आहे, पण लक्ष काळजावर त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. आपला नेता आपला विठ्ठल आज या ठिकाणी हरवलेला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांतताई पाटील, माजी आमदार रोहिदासजी चव्हाण हेही या ठिकाणी उपस्थित. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधव पावरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यामुळे सर्वांना स्वयंसेवकांना विनंती आहे, आलेल्या माता भगिनींना पहिल्यांदा घराकडे जाण्यासाठी रस्ता करून द्या. बाहेर गावून आलेल्या सर्व माता भगिनी व्यवस्थित घरापर्यंत कशा पोहोचतात या ठिकाणीचा रस्ता चव्हाण परिवाराच्या विनंतीला मान देऊन आल्या सर्वांनी त्यांना रस्ता करून द्यायचे. यानंतर बाहेर गावातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना नायगावच्या बाहेर राजकीय सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे असे आमचे लोकनेते आज आपण त्यांच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहिला. सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वजण माता भगिनींना जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून द्यायचा. मायेचा हात